खरं तर या सभागृहामध्ये बजेटवर कसं बोललं पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला स्वतःला त्यात खूप इंटरेस्ट असल्यामुळे मी 2002 साली बजेट कसं वाचावं असं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचं विमोचन कोणाच्या हाताने करायचं. राणेसाहेबांपेक्षा मोठं कोण आहे, राणेसाहेबांपेक्षा यातली अथॉरिटी कोण. मी राणेसाहेबांकडे गेलो, म्हटलं दादा माझं असं असं पुस्तक आहे, आपल्याला याचं विमोचन करायचं आहे. मला म्हणाले अरे मुख्यमंत्र्याला बोलव. म्हटलं तुमच्या हाताने करायचं आहे. म्हणाले नाही मुख्यमंत्र्यांच्या हाताने कर. म्हटलं माझा काही मुख्यमंत्री विलासरावजी होते पण माझा काही फार मी नवीन होतो, माझा काही फार संबंध नाही आहे. म्हणाले मी त्यांना सांगतो ते याचं एवढं चांगलं पुस्तक तू लिहिलेलं आहे, मी तर राहीनच पण हे पुस्तकाचं विमोचन हे विलासरावजींच्या हस्ते झालं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी विलासरावजींच्या हस्ते त्याचं जे काही विमोचन आहे ते झालं. मला आजही आठवतं की 2004 साली 3 साली ज्यावेळी डिसेंबरच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार द्यायचा जी समिती बनली होती, त्या समितीने राणेसाहेबांची चर्चा केली. राणेसाहेब होते, मुंडेसाहेब होते, माझी पहिली टर्म होती. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी परफॉर्मन्सवर आधारित उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार द्यायचा असेल तर तो तुम्ही देवेंद्रला द्या आणि त्यांच्या शिफारसीने किंवा त्यांच्या पुढाकाराने मला त्या काळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार पहिल्याच टर्ममध्ये त्या ठिकाणी मिळाला. खरं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं, राणेसाहेब ज्यावेळी एकेका विषयावर बोलायचे, मला असं वाटतं की वाभाडे काढणं या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ म्हणजे त्यांचं भाषण असायचं आणि कुठल्याही मंत्र्यांनी फाईल सही केली की त्याच्यातली नोट राणेसाहेबांकडे असायची आणि मग त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार असेल, भ्रष्टाचार असेल तर मात्र राणेसाहेब असं झोडपून काढायचे की त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा दरारा हा विधानसभेमध्ये आम्ही बघितला. मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं, आम्ही सगळे त्यांचे सैनिक होतो आणि मला असं वाटतं की 99 ते 2004 हा महाराष्ट्र विधानसभेतला जो विरोधी पक्ष आहे हा त्याच्या आधीच्या इतिहासात झाला नाही पण त्याच्या नंतरच्या इतिहासात झाला नाही. अशा प्रकारचा विरोधी पक्ष आमचा होता. आमचे नेते राणेसाहेब होते आणि आम्ही सगळे शिवसेना भाजपचे लोक आणि विशेषतः आम्ही सगळे तरुण आमदार असे तुटून पडायचो की त्या ठिकाणी सरकारला पळताभुई थोडी व्हायची. मी खरंच सांगतो आम्ही विरोधी पक्षात होतो पण कधी विरोधी पक्षात असं वाटलं नाही, कारण राणेसाहेबांचा दरारा असा असायचा की त्यामुळे आपणच सत्ता पक्षात आहोत असा भास आम्हाला व्हायचा. आम्हाला थांबवण्याची हिंमतच कोणामध्ये नव्हती कारण आमचे नेते राणेसाहेब होते. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.